आता तुम्ही विश्वविद्यालयाचे पदवीधर आहात ना? मग 4 दिवस परीक्षा देऊन एकदाच पदवी मिळवतात आणि ती जन्माची माझ्या लागते. म्हणजे तुम्ही पदव्या घ्यायचं टाकलंय का? तशीच बायको लग्नात एकदाच माळ घातली की उभा जन्म बायकोचा लपेटा बेलकतो. म्हणून कोणी बायको करायचं टाकलंय का? म्हणजे पदवी वाईट नाही, बायको वाईट नाही, मग आमची दारूच एवढी वाईट का? बरं, मदिरा ही प्रेमापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असते. प्रेमात राजा सुद्धा गुलाम होतो, पण मदिरेच्या प्रवाहाखाली गुलाम सुद्धा राजासारखा स्वतंत्र होतो. प्रेमात आपल्या प्रियसीच्या प्रेरणींच्या लाथा खाव्या लागतात, पण मदिरेच्या प्रवाहाखाली उभ्या जगाला लाथ मारण्याची हिंमत आपल्या अंगात येते. बरं, मदिरा ही नीतिमत्तेला पोषक असते. बघा कसं मद्यपी कधी खोटं बोलत नाही, कारण त्याला खोटं रचून सांगताच येत नाही. मद्यपी कधीही कोणाची चाडी कोणासमोर करणार नाही, कारण मागे कोण काय बोलायचं त्याचं त्यालाच कळत नाही. आता कसं आहे, पण मद्यपी कोणाचा विश्वासघात करणार नाही, कारण मुळात त्याच्यावर कोणी विश्वासच ठेवत नाही. अलीकडे उघडपणे जी खाण्यापिण्याची अडचण निर्माण होते ती दूर व्हावी म्हणून आम्ही एक संस्था स्थापन करण्याचं ठरवले, आर्य मद्या मंडळ. काय अलीकडे मद्यपानी हलक्या लोकांच्या हातात गेल्यामुळे संभावित समाजाकडून जी हेटाळणी होत असते ती दूर व्हावी म्हणून आणि मद्यपानाला सभ्य स्वरूप प्राप्त व्हावं हा या संस्थेचा उद्देश आहे. काय मी माझं मृत्यूपत्र तयार केलंय, तुम्हाला सांगतो, तुम्ही पण करून घ्या. मी मेल्यानंतर माझ्या घराचा गुद्दा करा, त्याला तळीराम मोफत मद्यालय असं नाव द्या. हा गुद्दा रात्रंदिवस उघडा राहील यासाठी तुम्ही सरकार दरबारी खटपट करून परवानगी मिळवा, म्हणजे आमच्या आडल्या नडल्यांची गैरसोय होणार नाही. गोरगरिबांना मोफत दरात दारू द्या, आमच्या विद्यार्थ्यांना स्वस्त दरात दारू द्या, कारण माझी खरी किस या तरुण पिढीवर आहे. बघा, मी मेल्यानंतर माझ्या तोंडात तुळशीपत्रे ठेवू नका, गंगोत्र सोडू नका, त्याऐवजी दारूचे 4 थेंब माझ्या तोंडात सोडा आणि बाटलीचा बूच ठेवा, म्हणजे प्राण जाताना ठसका लागला तरी तोंडातली दारू मात्र सांडणार नाही. धन्यवाद. तुम्ही माझं ऐकलं नाटक बद्दल धन्यवाद. धन्यवाद ऋषिकेश. अतिशय